जनता विद्यालय आहे. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. आज आपण रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट देणार आहोत. बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं या आश्रमाबद्दल. इतक्या जवळ असून सुद्धा भेट देण्याचा योग आला नव्हता. आज संकष्टी चतुर्थी सुद्धा होती. म्हटलं जाऊन येऊया आश्रमात. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. पाताळगंगेच्या तीरावर असलेल्या या भव्य आश्रमाची सुंदरता तिथे गेल्यावर आपल्याला लगेच दिसून येते. आश्रम बाहेरून सुंदर असून आतून खूप सुशोभित व स्वच्छ आहे. आश्रमात येण्याआधी आपल्याला चप्पल काढावी लागतात. ते रॅकमध्ये ठेवण्यासाठी 1 रुपया घेतला जातो आणि तुम्हाला टोकन दिला जातो. नंतर पाय धुवून तुम्ही आत जाऊ शकता. पुढेच तुम्हाला जेवण घेण्यासाठी कुपन दिला जातो, अगदी कमी दरात. तिथून पुढे गेल्यावर पहिला मठ दिसतो, जिथे महाराजांची प्रतिमा आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वोपचार केंद्र दिसतं, जिथे ठराविक वारांना योग वर्ग व मोफत आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार केले जातात. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतं दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी निवासस्थान देखील आहे. एक शिव मंदिर आहे, जे केदारनाथ येथील शिव मंदिरासारखं दिसतं. शिव मंदिराच्याच बाजूनी एक रस्ता समाधीच्या कडे जातो. वरच्या बाजूला डोंगरामध्ये महाराजांनी समाधी घेतली ती गुफा आहे आणि तिथून खोपोली शहराचा नजारा खूप मस्त दिसतो. गगनगिरी महाराजांनी वेदांत आणि भक्ती या तत्वांवर भर देत जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार, भक्ती आणि ज्ञानाद्वारे भगवंताशी एकरूप होणे हे आहे, अशी शिकवण दिली. महाराजांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यांनी महाराष्ट्रभर असंख्य आश्रम व आध्यात्मिक केंद्रे स्थापन करून साधकांना व भाविकांना निवारा, भोजन व आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांचे आश्रम आध्यात्मिक शिक्षण आणि समाज कल्याणाच्या कार्याचे केंद्रे बनले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत राहणीमानावर भर देण्यासाठी महाराजांची ओळख होती. त्यांनी आपल्या अनुयायांना आणि भक्तांना निसर्गाचा आदर आणि संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा आश्रमात आल्यानंतर तुम्हाला दिसेल की निसर्गाचा त्यांनी कशा प्रकारे संरक्षण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आश्रम सुद्धा बांधलेला आहे. आश्रमाच्या आसपासचा परिसर हिरव्यागार निसर्गाने वेढलेला आहे.
आपल्या आश्रम आणि आध्यात्मिक शिकवणीच्या माध्यमातून गगनगिरी महाराजांनी समाजोपयोगी उपक्रम आणि समाज सुधारणेत सक्रिय सहभाग घेतला. अध्यात्म, मानवतेची सेवा आणि पर्यावरण भान या विषयांवरील त्यांच्या शिकवणुकीचा समाजावर कायमचा प्रभाव पडला आहे. त्यांनी स्थापन केलेले आश्रम आजही सुसंवादी आणि प्रबुद्ध समाजाची त्यांची दृष्टी जपून आध्यात्मिक शिक्षण, समाज कल्याण कार्याचे केंद्र म्हणून कार्यरत आहे. आजची ही व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. तुम्ही जर इथे गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे आपल्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत होईल तेवढं शेअर करा. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.